गेल्या 2 महिन्यात जेनझींनी पूर्ण देश ढवळून काढला असं दिसतंय आपल्याला त्यांच्या आंदोलनामुळे. तर हे आंदोलन ह्याच्या आधीच्या आंदोलनांपेक्षा सर्वार्थानं वेगळं ठरलं असं म्हणलं जातं. तर तुम्ही कसं बघता या आंदोलनाकडे? व्यावसायिक शिक्षण महाग आहे आणि जॉब्स पण त्या प्रमाणात होत नाही आहेत. तर याच्यामुळं तो एक जे संताप आहे, जो राग आहे, फ्रस्ट्रेशन आहे, ते फ्रस्ट्रेशन कधीतरी सरफेसवर येत असतं. दर 10 वर्षांनी आपल्या इकडं व्यावसायिक शिक्षणाच्या फिया दुप्पट होत आहे. म्हणजे 2015-16 इंजिनिअरिंग कॉलेजची सरासरी फी पुण्यातल्या ही 70 ते 80 हजार असेल वर्षाला, तर ती आत्ता ऑलरेडी 2.25 लाख ते 2.5 लाखाच्या दरम्यान. 23 लाख मुलं ज्या परीक्षेला बसतात त्या परीक्षेत पेपर फुटण्यासारखी गोष्ट जी आहे ती फार मोठी एक क्रिमिनल आणि या मुलांच्या आयुष्याशी खेळणारी. उद्घाटनाच्या भाषणात वाजपेयी साहेब असं म्हणाले होते की संशोधनासाठी GDPच्या 1% रक्कम खर्च करायला हवा आणि त्यासाठीची तरतूद आम्ही करू. आता 26 वर्ष झालेले आहेत आणि अजूनही आपण GDPच्या 1% रक्कम खर्च करत नाही आहोत. हॉलिवूडमधल्या सेलिब्रिटीजच्या मुलांना तिथल्या ख्यातनाम शाळेमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठीचं एक रॅकेट होतं. ते रॅकेट ध्वस्त केल्यानंतर तिथल्या एका मासिकामध्ये एक लेख आला होता. त्या लेखाचं शीर्षक होतं की मेरिट इज अ मिथ क्रिएटेड बाय रिच. म्हणजे गुणवत्ता हे एक मिथक आहे आणि ते श्रीमंतांनी तयार केलं. शिक्षण हे एक समतेचं फार मोठं साधन आहे. ते साधनच हळूहळू विषमता निर्माण करते की काय अशी परिस्थिती झाली आहे. कारण शिक्षणाचं खूप मोठ्या प्रमाणावर एक बाजारीकरण झालेलं आहे. जेव्हा ते गलवानमध्ये झालं तेव्हा चिनी वस्तूंवर बंदी घाला म्हणजे चीनला धडा मिळेल वगैरे. असं आज 5 वर्षांनंतर आपली चीनबरोबरची आयात ही वाढलेली आहे, चांगली वाढली आणि लक्षणीय साईजमध्ये वाढलेली आहे, जवळजवळ 1.5 पटीने वाढलेली आहे. सार्वजनिक प्रश्नांवर आपण खाजगी उत्तरं शोधतो. म्हणजे असं आहे, जर सार्वजनिक वाहतूक स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका किंवा राज्य सरकार यांनी करायची व्यवस्था आहे ती चांगली नसेल तर लोकांनी सरकारवर दबाव आणून ती व्यवस्था चांगली करायला पाहिजे. परंतु आपण काय केलं ते विसरून गेलो आहे. आपण काय करतो, आपलं खाजगी वाहन घेतो आहे. मग त्या बसच्या फंदातच पडायला नको. ती वेळेवर धावो न धावो बंद पडो आपल्यालाशी काही देणं घेणं नाही आहे. नमस्कार. ग्रंथप्रेमी पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी. नमस्कार सर, मनापासून स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. लोणी सरांचं नवीन पुस्तक आलेलं आहे आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. सत्योत्तर जगाची खबरबात असं याचं नाव आहे. तर हे सत्योत्तर जग नेमकं काय आहे आणि याचा धांडोळा घ्यावा हे त्यांना का वाटलं, तर या सगळ्या विषयांवर आपण आज गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. सर, पहिला प्रश्न तोच येतो. मग गेल्या 2 महिन्यात जेनझींनी पूर्ण देश ढवळून काढला असं दिसतंय आपल्याला त्यांच्या आंदोलनामुळे. जे सुरुवात ज्याची दिल्लीत झाली जंतर मंतरवर आणि मग ते देशभर पसरलं. तर हे आंदोलन ह्याच्या आधीच्या आंदोलनांपेक्षा सर्वार्थानं वेगळं ठरलं असं म्हणलं जातं. म्हणजे याआधी पण विद्यार्थी चळवळी नव्हत्या का किंवा आंदोलनं बघितलीत आपण, म्हणजे JPच्या आंदोलनापासून आपण अगदी मागे जाऊ शकतो. पण या आंदोलनात असं म्हणलं जातं की एक चेहरा नव्हता तर पूर्ण पिढीच त्यात होती असं कुठेतरी दिसलं आपल्याला. आणि दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही म्हणलात तसं तो आणि त्यांची व्यक्त होण्याची पद्धत याच्यावर खूप चर्चा झाली आणि त्याला दखलही अनेकांनी घेतली. म्हणजे अगदी आजची बातमी आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पण काल एका जाहीर कार्यक्रमात जेनझीच्या बाजूंनी प्रतिपादन केलेलं आहे. तर ही दखलही घ्यायला लागती आहे सत्तेतल्या सगळ्यांनाच. तर तुम्ही कसं बघता या आंदोलनाकडे? एकतर जेनझीचं आंदोलन जे आहे ते तुम्ही म्हणाला तसं आपलं एक विचारविश्व गेले 1-2 महिने व्यापून होतं आणि त्याला एक ट्रिगर म्हणतो ना, कोणत्याही गोष्टीला एक ट्रिगर असतो, एक तत्कालिक कारण असतं उद्रेकाचं. ते उद्रेकाचं तत्कालिक कारण होतं नीटच्या परीक्षेतील पेपरफुटी. नीट ही जी आहे ती एक वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे जी केंद्रीय पद्धतीने घेतली जाते. NTA जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे ती एजन्सी ही परीक्षा घेत असते. आता हे माझं पुस्तक जे आहे सत्योत्तर जगाची खबरबात, याच्यात शिक्षणावरचे एक सेक्शन आहे आणि त्याच्यात एक 4-5 लेख आहेत. त्या लेखातले जर तुम्ही बघितलं ना तर ती सगळी ही जी कारणं आहेत ही आपण समजून घेणं आवश्यक आहे. उद्रेक का होतो आहे, तर उद्रेक होण्याचं कारण काय आहे की
काही चांगल्या गोष्टी घडल्या आणि काही गोष्टी घडल्या नाहीत. म्हणजे आता उदाहरणार्थ असं आहे की आज 2026 आहे आणि गेल्याच महिन्यात आपल्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन जे आहे ते जारी केलेलं आहे. दरवर्षी ते एक उच्च शिक्षणाबाबतली सांख्यिकी माहिती ते या अहवालातून जारी करतात आणि ही जी माहिती असते ती त्याच्या आधीच्या 2 वर्षातल्या काळातली असते. म्हणजे आता 2026मध्ये त्यांनी 2023-24 या काळातली आकडेवारी आणलेली आहे आणि त्या आकडेवारीत असं आहे की देशात आता उच्च शिक्षण घेणाऱ्यांचं जी संख्या आहे, निव्वळ संख्या ही 4.5 कोटी आहे. म्हणजे देशात 4.5 कोटी तरुण म्हणजे यांचं वय वर्ष 16 ते वय वर्ष 25 किंवा 23 आहे जे उच्च शिक्षण घेत आहेत. बरोबर आहे. मी या माझ्या पुस्तकात गुणवत्तेचे मिथक नावाचा एक लेख लिहिलेला आहे. एक लेख आहे. याच्याखेरीज दुसराही एक लेख आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंडचं काय झालं या अनुषंगाने. डेमोग्राफिक डिव्हिडंडचं मृगजळ म्हणून एक आहे लेख. तर या दोन्हीत या मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. अर्थात मी हे पुस्तक गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लिहायला घेतलं होतं. त्यामुळे त्याच्यातली जी आकडेवारी आहे ती 1 वर्ष आधीची आहे. म्हणजे 2022-23 या शैक्षणिक वर्षातले फार मोठा फरक पडलेला नाही आहे. तर 4.5 कोटी तरुण शिक्षण घेत आहेत. दरवर्षी साधारणतः 1,10,00,000 म्हणजे मुलं ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडत आहेत. तर आता इतक्या संख्येने जेव्हा तरुण ग्रॅज्युएट होत आहेत, आता मी या ऑल इंडिया सर्वेचा दाखला घेऊन मी परवाच एक टिपण लिहिलेलं आहे महाराष्ट्र टाइम्समध्ये. ती म्हणजे की यात सर्वाधिक पदवीधारक कोण असतात तर BA असतात. BA म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स. किती असतात तर एकूण शिक्षण घेणारे त्यांचं प्रमाण जवळजवळ 36% आहे. बरं. म्हणजे ॲडमिशन घेतलेले आहेत किंवा ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलेले आहेत. निव्वळ ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलेल्यांमध्ये त्यांची टक्केवारी ही जवळजवळ 24 ते 25% आहे. म्हणजे प्रत्येक 4 ग्रॅज्युएट मागं 1 BA पास झालेला आहे. आणि BAची जी पदवी आहे ना ती आपल्याला माहिती आहे की कला शाखेतली आहे. कला शाखा म्हणू आणि त्यात किंवा आपण म्हणूयात की मानवीय विद्या, ह्युमॅनिटीज म्हणतात की ज्याच्यात आपण पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स किंवा सोशल सायन्स, इतिहास यांचा अभ्यास करतो. तर मुद्दा हा आहे की एवढ्या संख्येने ग्रॅज्युएट बाहेर पडत आहेत. तर यांपैकी किती जणांना रोजगार मिळतो. तर आणखीन एक आकडेवारी आहे. अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी आहे. त्यांनी एक 6 महिन्यांपूर्वी देशातल्या रोजगाराच्या चित्राबद्दलचा एक अहवाल जारी केला होता आणि त्या अहवालात त्यांनी 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या कालखंडाचा अंदाज घेतला होता. म्हणजे की किती विद्यार्थी बाहेर पडले आणि काय. तर सरासरी दरवर्षी हे सरासरी 50 लाख ग्रॅज्युएट, नंतर वाढत गेली ती संख्या, 50 लाख ग्रॅज्युएट बाहेर पडले. तर त्यापैकी जॉब मिळणाऱ्यांचं प्रमाण म्हणजे संख्या ही 24 लाख होती. म्हणजे याचा अर्थ फक्त निम्म्याच तरुणांना शिक्षण पूर्ण केल्यावर जॉब मिळाला. म्हणजे या तरुणांचं वय हे अर्थातच 25च्या आतलं असणार. जर आपण 30 किंवा 29 वयापर्यंत जर गेलो तर हे प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी होतं म्हणजे बेरोजगारांचं आणि साधारणतः 18%, 19%, 20% बेरोजगार राहतात. मग याचा अर्थ असा होतो की प्रश्न कुठं आहे तर बेरोजगारीचा आहे. म्हणजे एकीकडं देशात शिक्षणाचं प्रमाण वाढतं आहे. म्हणजे 2008 साली आपल्या इकडं वयवर्षे 16 ते वयवर्षे 23 हा जो वयोगट आहे तो उच्च शिक्षण घेणाऱ्यांचा वयोगट आहे. या वयोगटातील म्हणजे 100 विद्यार्थी 100 तरुण असतील तर त्यांपैकी उच्च शिक्षण किती लोक घेत आहेत, किती तरुण घेत आहेत तर त्यांचं प्रमाण होतं 8%. म्हणजे त्याला म्हणतात ग्रॉस एनरोलमेंट रेशो. ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे GER हा 2008 साली साधारणतः 8%च्या आसपास होता. मग तो हळूहळू वाढत गेला आणि आत्ता जो मी गेल्या महिन्यातल्या अहवालाचा उल्लेख केला त्यानुसार आता हे प्रमाण 30% झालेलं आहे. तर याचा अर्थ असा की गेल्या 20 वर्षात आपण उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या प्रमाणात 22% भर घातलेली आहे.
म्हणजे उच्च शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण आपण करतो आहोत, शिक्षणाचा परीघ आपण विस्तारतो आहोत. ही चांगली गोष्ट आहे. दुसरं की याच्यात जर आपण बघितलं की कोणकोणत्या समाज घटकातील तरुण शिकत आहेत, तर जर जनरल कॅटेगरी म्हणजे एकूणच सर्वसाधारण प्रमाण 30% असेल, तर मुलींचं प्रमाण पण साधारणतः तितकंच आहे. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे. माझ्या पुस्तकात आणखीन एक लेख आहे, मुलगी शिकली प्रगती झाली, पुढं प्रश्नचिन्ह आहे. तर तो या अनुषंगाने आहे. आता मुली शिकत आहेत, नुसतं शिकत नाही आहेत, तर त्या टॉप करत आहेत. तुम्ही UPSCच्या परीक्षा बघा, MPSCच्या परीक्षा बघा, 10वी-12वीच्या बघा, किंवा आणखीन कुठल्याही परीक्षा काढा, या नीटच्या काढा किंवा JEEच्या काढा, टॉपर्समध्ये मुली असतात मोस्टली. आणि उत्तीर्णांचं प्रमाणात मुलींचं उत्तीर्णांचं प्रमाण हे मुलांच्या उत्तीर्णांच्या प्रमाणांपेक्षा जास्त असतं. तर त्यामुळं ओव्हरऑल उच्च शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण वाढतं आहे. त्याच्यानंतर मुलीही वाढत आहेत. या ज्या SC आहे किंवा ST कम्युनिटी आहे किंवा इतर आहेत, तर तिथंही आता फार मोठा गॅप राहिलेला नाही. म्हणजे हे जर 30% असेल तर SC STमध्ये ते 25-26% आहे. स्टील देअर इज अ गॅप ऑफ 4%, पण ते ब्रिज होत राहील. आणि आत्ता जे सरकारने 5 वर्षांपूर्वी नवीन शिक्षण धोरण आणलेलं आहे NEP, तर त्याच्यात त्यांनी 2037 पर्यंत हे जे GER आहे ते 50% नेण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि तो कदाचित होऊ पण शकतो ज्या वेगाने विस्तार वाढतोय. पण याचा अर्थ आपण काय करतोय की वी आर सेंडिंग मोर ग्रॅज्युएट्स टू जॉब मार्केट्स दॅन द अर्लियर पिरियड. पण वेदर वी आर क्रिएटिंग जॉब्स, तर आपल्या इकडे जॉब्स क्रिएट होत आहेत का तेवढे? जर दरवर्षी 1 कोटी विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडत असतील आणि जॉब नसतील, तर स्वाभाविकच बेरोजगारी वाढणार आहे. बरोबर. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय आहे की जगात तुम्ही जर बघितलंत, म्हणजे अगदी अमेरिका, युरोपियन देश सोडून द्या, अगदी व्हिएतनाम म्हणा किंवा मलेशिया, इंडोनेशिया म्हणा, तिकडे बघितलं तर जॉब्सचे सर्वसाधारण प्रकार 2 असतात. एक तर तुम्ही गव्हर्मेंट जॉबमध्ये असता किंवा प्रायव्हेट जॉब्समध्ये असता. आपल्या इकडं काय आहे की गव्हर्मेंट जॉब आहे तो अत्यल्प आहे, की दुसरं प्रायव्हेट आहे, पण या प्रायव्हेटमध्ये एक सॅलरीड क्लास असतो, दुसरा कॉन्ट्रॅक्च्युअल असतो, आणि तिसरं ना की ज्याच्याबद्दलची एक आकडेवारी कालच्याच इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली होती की तिथं विदाऊट ॲग्रीमेंट लोक काम करत असतात. म्हणजे जो एम्प्लॉयर आहे तो कधीही सांगू शकतो की उद्यापासून तुम्ही आला नाहीत तरी चालेल. त्याच्यानंतर आणखीन एक आपल्या इकडे कॅटेगरी आहे ज्याला आपण म्हणतो की सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगार. आणि ती स्वयंरोजगाराची कॅटेगरी खूप मोठी आहे. आणि इथं आपण काय आहे की रस्त्यात एक ठेला लावण्यापासून ते मी काय एखाद्या उद्योगाला आवश्यक असलेली उपकरणं देण्यापर्यंत किंवा मी स्वतःच एक स्टार्टअप काढण्यापर्यंत हे असे व्हेरिएशन्स त्याच्यात खूप आहेत. तर आपलं जॉब मार्केटमध्ये ही अशा प्रकारे ना वर्गवारी खूप आहे की ज्याच्यात एक इन्सिक्युअर म्हणजे असुरक्षितता मोठ्या प्रमाणावर आहे. तर गेल्या काही वर्षांमध्ये IT जे आलं म्हणजे माहिती तंत्रज्ञान, त्या माहिती तंत्रज्ञानामुळं आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर जॉब्स क्रिएट झाले. म्हणजे हिंजवडी जी आहे पुण्यातली, ती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराचा विचार केला तर 8 लाख रोजगार एका IT इंडस्ट्रीनं पुण्यात दिले. बरं. तर ही एक क्रांती होती. पण हिंजवडी होऊन आता 30 वर्ष होत आली. म्हणजे हिंजवडीचं जे सुरू झालं 97-98 साली आणि 2005पर्यंत त्याचे फेजेस पूर्ण होत गेले. म्हणजे 2 दशकं झाली, आपण ॲडिशन काही झालेली नाही आहे. आणि आता AI आलेलं आहे. म्हणजे असं आहे की AIच्या आपण आहोतच आहोत. म्हणजे AI इज नॉट कमिंग, इट हॅज ॲक्च्युली अराइव्ड. तर त्यामुळं जॉब्स कमी होत आहेत, आपण बघतो आहे दरवेळेला आकडे येत आहेत. तर ही एक एन्झायटी जॉब्सच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावर आहे. दुसरं ती एन्झायटी असल्यामुळं आणि दुसरं असं झालेलं आहे ना की शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं आहे. पण कोणत्या शिक्षणाचं झालं आहे? मग इथं तो BAचा आकडा फार महत्त्वाचा आहे की BA 25% मुलं BA का पास होतात? कारण दॅट इज द ओनली ऑप्शन अवेलेबल टू दोज हू कॅन अफोर्ड हायर एज्युकेशन. की मला परवडणारं शिक्षण हवं आहे, तर मी त्यातल्या त्यात मला BA BCom पण परवडू शकतं, पण
त्याच्याही तुम्ही बघा, जे शिक्षण जास्त उपयुक्त वाटायला लागतं की तिथं खाजगीकरण होतं. सायन्समध्ये काय होतं की तुम्हाला थोडंफार सायन्सच्याबद्दल एक ॲप्टिट्यूड पाहिजे असतो, तुमचा कल असावा लागतो. त्यामुळे तो जर नसेल तर मग तुम्ही सायन्सला जाणार नाही आहेत, बरोबर आहे. आणि ज्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर उत्तम करिअरची संधी असते ते म्हणजे व्होकेशनल एज्युकेशन किंवा व्यावसायिक शिक्षण, जे इंजिनिअरिंग वगैरे आपण म्हणतो ना, तर त्याचं तर सर्वात अधिक खाजगीकरण झालेलं आहे. आणि मी गेल्याच आठवड्यात एक महाराष्ट्र टाइम्समध्ये आमची MT वेल्थ नावाची जी साप्ताहिक आहे आमचं, त्याच्यात मी एक मांडलेलं आहे की दर 10 वर्षांनी आपल्या इकडं या व्यावसायिक शिक्षणाच्या फिया दुप्पट होत आहेत. अरे बापरे. म्हणजे 2015-16मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची सरासरी फी पुण्यातल्या ही 70 ते 80 हजार असेल वर्षाला, तर ती आत्ता ऑलरेडी 2.25 लाख ते 2.5 लाखाच्या दरम्यान गेलेली आहे. आणि काही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुण्यात 3.5 लाख ते 5 लाखांपर्यंत पण फिया आकारल्या जातात. तर मग होतं काय आहे की ज्या शिक्षणातून आकर्षक करिअर करता येतं ते शिक्षण महाग आहे आणि ते सर्वांना परवडणारं नाही आहे. आणि मग त्याच्यामुळं काय होतं, आणि मग मला शिकायचं, मी करणार काय, बरोबर, म्हणून मी शिकतोय. मग एक अनप्रॉडक्टिव्ह अशी एक डिग्री माझ्या हातात घेऊन मी बाहेर पडतो, कोणाला जॉब नाही आहेत. तर आणि इव्हन इंजिनियर झाल्यानंतरसुद्धा आपल्या इकडं अनेक वर्ष ही तक्रार आहे. म्हणजे हे जे CII नावाची संस्था आहे, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, किंवा एक फिक्की नावाची जी संस्था आहे की फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सेस म्हणतो ना ते, तर ते काय करतात की ते एम्प्लॉयबिलिटीबद्दल बोलतात आणि ते म्हणतात की इंजिनियर झालेल्यांमध्ये पण एम्प्लॉयबिलिटी असणाऱ्यांची संख्या ही 10% जास्त नाही आहे. तर मग आपल्या इकडं कुठंतरी ना एक स्किलचं पण गॅप आहे. दुसरीकडं शिक्षण, व्यावसायिक शिक्षण महाग आहे आणि जॉब्स पण त्या प्रमाणात होत नाही आहेत. तर याच्यामुळं तो एक जे संताप आहे, जो राग आहे, फ्रस्ट्रेशन आहे, ते फ्रस्ट्रेशन कधीतरी सरफेसवर येत असतं. बरोबर. तर मला असं वाटतं की हे जे नीटची परीक्षेतली जी पेपर फुटी आहे ना, सो दॅट प्रूव्ड टू बी द लास्ट स्ट्रॉ. तर ते एक शेवटची काडी ठरली ती. कारण काय आहे की नीटच्या परीक्षा याआधी पण फुटल्या होते, पेपर याआधीही फुटले होते. म्हणजे 2024मध्ये पण नीटचे पेपर फुटले होते. त्या पेपर फुटल्यानंतर मग सरकारने कमिटी पण नेमलेली होती. त्या कमिटीने काय केलं, त्या कमिटीने जे केलं ते समोर आलं, पण मग त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं. 23 लाख मुलं ज्या परीक्षेला बसतात त्या परीक्षेत पेपर फुटण्यासारखी गोष्ट जी आहे ती फार मोठी एक क्रिमिनल आणि या मुलांच्या आयुष्याशी खेळणारी आहे. तर हे सगळं जुळून आलं आणि त्याच्यामुळं ते आंदोलन झालं. आणि सुरुवातीच्या काळात काय झालं की याच्याकडं दुर्लक्ष पण केलं गेलं. म्हणजे काय आहे, आम्ही पेपर फुटलेले आहेत, आम्ही गुन्हेगार शोधतो आहोत, त्यांच्यावर केसेस करतो आहोत. याच्या आधीचे काय झाले, गेल्या 10 वर्षामध्ये जर 100हून अधिक परीक्षांचे पेपर फुटलेले असतील, महाराष्ट्रात अगदी TET पासून वेगवेगळ्या परीक्षांची नावं घेतली जात आहेत, त्याचे पेपर फुटले असतील, तर मग याचा अर्थ असा झालेला आहे की खूप मोठ्या प्रमाणावर या पेपर फुटीचं एक कमर्शियलायझेशन जे आहे ना त्याच्यातून ते होतं आणि ते दुर्लक्षिलं जातं आहे. तात्पुरते तेवढ्यापुरतं तेवढं काहीतरी होतं आणि पुढं काय होत नाही अशी एक धारणा झाली. आणि या धारणेचा तो एक विस्फोट म्हणजे जेनजी होतं. याच्या मागची जी सगळी कारणं आहेत ना, त्या कारणांची मीमांसा मी माझ्या या पुस्तकात केलेली आहे की जे मी आधीच लिहिलं आहे, परंतु मला ते दिसत होतं की हे सरफेसवर आहे, खरं हे खतखत आहे. कारण मी त्याच्यातला तो एक लेख आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू, गुणवत्तेचे मिथक म्हणून, की मी त्याच्यात दाखवून दिलेलं आहे की गुणवत्तेला पण एक पोषक वातावरण लागतं. ते जर नसेल तर त्याचा काही उपयोग होत नसतो. सत्योत्तर जग जे तुम्ही म्हणलं आहे, हो, त्याला पोस्ट ट्रूथ वर्ल्ड म्हणतात. तर हे नेमकं कधी सुरू झालं? सत्योत्तर जग म्हणजे पोस्ट ट्रूथ ही जी संज्ञा आली त्याला बरोबर 10 वर्ष झालेली आहेत. आता आपण ऑगस्ट महिन्यात आहोत. गेल्या महिन्यात, जुलै महिन्यात ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटचा जो प्रयोग झाला त्याला 10 वर्ष पूर्ण झाली. हे जेव्हा ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटननी
युरोपियन समुदायातून बाहेर पडण्यासाठीची जी प्रक्रिया होती त्याच्यासाठी तिथं सार्वमत घेण्यात आलं होतं. आणि त्या सार्वमतासाठी जो प्रचार झाला होता, जे कॅम्पेनिंग झालं होतं ना, तर त्यावेळेला काय झालं की जे फॅक्ट्स आहेत लोकांसमोर मतदान करताना, की हो किंवा नाहीच म्हणायचं आहे, पण म्हणजे युरोपियन समुदायातून ब्रिटननी बाहेर पडावं की न पडावं याच्याबाबत जेव्हा मतदान करायचं आहे तर त्यांच्यासमोर फॅक्ट्स यायला हवेत. परंतु त्या फॅक्ट्सपेक्षाही लोकांना इमोशनल अपील खूप मोठ्या प्रमाणावर केलं गेलं. इमोशनल म्हणजे भावनिक आवाहन, त्यांच्या भावनेला चेतना देऊन, चालना देऊन आणि सत्यापेक्षाही भावनेवर भर देऊन जो प्रचार केला गेला, तर त्याच्यानंतर या प्रचाराच्या पद्धतीला आणि जिथं फॅक्च्युअल थिंग्ज आहेत त्या किंवा ऑब्जेक्टिव्ह थिंग्ज आहेत म्हणजे वस्तुनिष्ठ गोष्टी, त्यांना दुर्लक्ष करून भावनेला आव्हान देण्याची जी प्रक्रिया आहे, तर त्याच्यासाठी पोस्ट ट्रूथ नावाची संकल्पना वापरण्यात आली. ही संज्ञा वापरण्यात आली. ऑक्सफर्ड डिक्शनरीनी त्या वर्षाचा शब्द म्हणून पोस्ट ट्रूथची निवड केली 2016मध्ये. बरं. नेमकं त्याच वर्षी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पहिल्या टर्मसाठी निवडणूक लढवत होते आणि तिथंही त्यांनी अमेरिकन लोकांच्या भावनेलाच हात घातलेला होता. म्हणजे अमेरिकेला पुन्हा महान बनवूयात, नॉस्टॅल्जिया म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की स्मरणरंजन, किंवा पूर्वी आपण खूप थोर होतो, तो थोर काळ पुन्हा आणायचा आहे, किंवा मग आपल्यावर सतत एक अन्याय होतो आहे, किंवा बाहेरचे लोक येऊन आपल्या रिसोर्सेसमधला वाटा घेत आहेत. अशा प्रकारची जी मांडणी असते ना, तर ती मांडणी ही केली ना की लोक भावनेला जास्त, त्यामुळे लोक भावनाशील होतात आणि ते तथ्याकडे दुर्लक्ष करतात, असं एक निरीक्षण दिसलं. आणि मग त्याच्यातून मग तो पोस्ट ट्रूथ नावाची जी संकल्पना आहे ती संकल्पना रुजत गेली. आणि या पोस्ट ट्रूथचे 3 महत्त्वाचे निकष हे असतात. म्हणजे एक, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की सत्य काय आहे, तर पोस्ट ट्रूथमध्ये सत्य लपवलं जातं अशातला भाग नाही, पण सत्य आणि असत्य यांची एक मिक्सचर केलं जातं, ते एकमेकांना अशा पद्धतीनं जुळवलं जातं ना की त्याच्यातून आपल्याला जे हवं आहे तेच नेमकं सांगायचं. याला आपण असं म्हणूया की एक सिलेक्टिव्हपणा, म्हणजे एक निवडक सत्य सांगणं. म्हणजे पूर्वी ना गमतीने असं म्हटलं जायचं की खरं खोटं याचे 2 प्रकार म्हणजे किंवा 3 प्रकार असतात. एक की पूर्ण जे निखालस खरं आहे ते सत्य, किंवा जे निखालस खोटं आहे ते असत्य, किंवा या दोघांच्या मध्ये जे आहे ते अर्धसत्य असतं, किंवा या दोघांच्याही पलीकडं जाऊन लोकांना एक गोंधळवून सोडणं, म्हणजे त्यांच्यासमोर आकडेवारी टाका, वेगवेगळ्या प्रकारची स्टॅटिस्टिक्स टाका. तर आता याच्यात काय झालं की याचा एक चौथा प्रकार असा आला ना की सत्य असत्य यांचे एक बेमालूम मिश्रण करा आणि आपल्याला हवं ते कथन, ज्याला नरेटिव्ह म्हणतो आपण, त्या नरेटिव्हसाठी त्याचा वापर करा. तर हे करणं वाढायला लागलं. म्हणजे हे करणं हा एक त्याचा भाग. दुसरं की ग्लोरियस पास्ट, आपला जो भूतकाळ आहे तो अत्यंत ग्लोरियस आहे आणि त्या ग्लोरियस असं भासवायचं आणि तो पास्ट, तो भूतकाळ परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हे सांगणं, हा एक त्याचा भाग होता. आणि तिसरं की इमोशनलला हात घालायची, लोकांच्या भावनेला, म्हणजे की तुमच्या कमाईतील अमुक एक रक्कम तिसरा कोणीतरी घेऊन जातो आहे. आता असं जेव्हा कोणी म्हटलं ना, तर मग काय होतं की प्रत्येक माणूस म्हणतो, अरे मी कमवतोय, मला महिन्याला पैसे कमी पडत आहेत आणि त्याच्यातनं कोणीतरी डल्ला मारतो आहे. इथं थेट माझ्या दररोजच्या जगण्याशी ते आणलं जातं, किंवा मग माझा रंग, रूप, धर्म, वंश याच्याशी संबंधित काहीतरी असं इमोशनल अपील करायचं की त्यामुळं मी त्यांच्याबरोबर जात राहीन. तर त्यामुळं हे अशा प्रकारच्या 2-3 गोष्टी असतात की जे सत्योत्तर जगात आपल्याला दिसतात. आणि ही गोष्ट आता आपण असं म्हणू शकतो की हे काय
आत्ताची आहे का, तर आत्ता नाही. ही संकल्पना आत्ता आली. म्हणजे की असं आहे की ग्रॅव्हिटेशनचा जो नियम आहे गुरुत्वाकर्षणाचा, तो पूर्वीपासून आहे. न्यूटनना जेव्हा त्या झाडाखाली बसला होता आणि सफरचंद खाली पडताना दिसलं, तर त्यांनी त्याचा उत्सुकतेने शोध घेतल्यावर तो ग्रॅव्हिटेशन थिअरीपर्यंत आला आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. पण त्याच्या आधी ते होतंच. बरोबर. तसं सत्योत्तर ही संकल्पना गेल्या 10 वर्षातली असली तरीसुद्धा अशा प्रकारे भावनेला हात घालून सत्य असत्याची एक बेमालूम मिश्रण करून लोकांना अपील करण्याचा जो प्रकार आहे ना, तो पूर्वीही होता, नाही असं नाही आहे. परंतु आत्ता झालं काय आहे की याला जोड मिळालेली आहे ती आजच्या समाज माध्यमांची, जे तंत्रज्ञानाने साकारलेलं आहे, माहिती तंत्रज्ञानातून आलेलं आहे आणि त्याच्यामुळं ना त्याचं खूप वेगानं सार्वत्रिकीकरण झालेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की समाज माध्यमामुळं माध्यमांचं एक लोकशाहीकरण झालं आहे. ते 100% खरं आहे, लोकशाहीकरण झालेलं आहे. परंतु त्याच्याच बरोबरीने काय झालेलं आहे ना, की तिथं कंटेंट इतका तयार होतो, ज्याला आपण आता म्हणतो आपण हा करतो तोही एक कंटेंटच आहे. तर त्याची आकडेवारी आपल्याला थक्क करायला लावणारी आहे. त्यामुळं हा कंटेंट जो आहे, त्या कंटेंटमधून माझ्या कंटेंटकडं लोक यावेत याच्यासाठी क्लुप्त्या करणं किंवा मग त्याच्यासाठी एक लीडिंग किंवा वाद निर्माण होतील किंवा एक सरळ सरळ पोलरायझेशन होईल, अशा पद्धतीनं ध्रुवीकरण होईल, अशा पद्धतीनं मांडणी करणं हे या होत गेलं आणि ते सुद्धा एक या सत्योत्तर जगाचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल किंवा व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. तर या सगळ्या गेल्या 10 वर्षातल्या या घटना घडामोडी आहेत. म्हणजे सत्योत्तर जग हे 2016 नंतरचं आहे आणि ते पूर्वीही होतं, परंतु त्यावेळेला समाज माध्यम इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हतं. त्यामुळं जर कोणी असं केलं असेल तर त्याचा शोध लागेपर्यंत मोठा काळ निघून गेलेला असायचा. परंतु आता आपल्याला हे सहजपणे कळतं की कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी कशा प्रकारे हाताळतात, त्याच्यावरून मग तो हाताळणाऱ्यांचा हेतू किंवा एखादं विशिष्ट नरेटिव्ह सेट करून त्या दिशेनं बोलणं किंवा त्या दिशेने गोष्टी नेणं, हे सगळं या सत्योत्तर जगातल्या आता नित्याच्या गोष्टी म्हणता येतील. खरं आहे. मागच्या महिन्यात या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमालाही मी होतो, तर तेव्हा एकांनी प्रश्न विचारलेला की जे तुम्ही आत्ता खरं एक्सप्लेन केलं की सत्योत्तर जगाच्या आधीचं जग जे होतं त्याला काय म्हणायचे मग, आणि तुम्ही म्हणलात तसं ही तंत्र अगदी दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या वेळेला गोबेल्स तंत्र जे म्हणून कुप्रसिद्ध झालं, बरोबर आहे, तिथपासनं आपल्याला दिसतंय. आता सत्योत्तर जग ही एक संकल्पना. कसं असतं की आपण ना दैनंदिन जीवनात काम करताना ना किंवा काही नवीन शब्दप्रयोग वापरले जातात किंवा घडवले जातात. मग ते घडवल्या गेल्यानंतर ना हळूहळू मग ते शब्द लोक वापरायला लागले ना की मग ऑक्सफर्ड डिक्शनरी काय करतं की दरवर्षी त्या वर्षी चलनात असलेला किंवा सर्वाधिक वापरला गेलेला शब्द असेल किंवा काहीतरी एक मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेलेला शब्द असेल, त्या शब्दाला ते डिक्शनरीत स्थान देतात की जे नसेल. म्हणजे जसं आता पोस्ट ट्रूथचं सांगितलं किंवा मग आत्ता आपण बोलूयात की आता आपण गेल्या काही वर्षांपासून, विशेषतः गेल्या 3-4 वर्षांपासून आपल्याकडे एक जेनझीबद्दल बोललं जात आहे. तर आता जेनझी हे काय आहे, तर 1997 पासून ते 2012 या काळात जन्मलेल्यांची ती पिढी आहे. तर या पिढ्यांचं जे वर्गीकरण आहे की गेल्या 100 वर्षात दर 15 वर्षांनी एक पिढी बदलते असं मानून प्रत्येक पिढीला एक नॉमेनक्लेचर दिलं गेलेलं आहे. आता ही जी जेनझी पिढी आहे ती आता एक्सप्रेसिव्ह बनलेली आहे. ती 97 साली पहिला त्या पिढीचा प्रतिनिधी जन्माला आला आणि 12 साली शेवटचा. त्याच्यानंतरची जी पिढी झाली ती जेन अल्फा पिढी आहे. आता ती जी पिढी आहे म्हणजे 12 साली जन्माला आलेलं मूलसुद्धा आता 10वीला गेलेलं आहे, बरोबर आहे. आणि 97 साली जन्माला आलेलं मूल आता 30च्या उंबरठ्यावर 28-29 वर्षांच्या याच्यावर आहे. तर आता आपण असं म्हणू की आता आपण श्रीलंकेत बघितलं, बांगलादेशात पाहिलं किंवा नेपाळमध्ये पाहिलं, एक अनरेस्ट जे तरुणांनी घडवून आणलं आणि त्याच्यानंतर नेपाळमध्ये असेल किंवा बांगलादेशात असेल किंवा इव्हन श्रीलंकेतसुद्धा असेल की सत्तांतरं घडली. तर ती तरुणाईमुळं घडलेली सत्तांतरं, जेनझीमुळं घडलेली सत्तांतरं, जेनझी असा शब्द त्यामुळं चर्चेत आला. तर काय होतं की अशा प्रकारे एक नवीन शब्द
जे आहेत ते चर्चेत येतात आणि ते चर्चेत आल्यामुळं आपल्याला त्याच्याबद्दलची काय उत्सुकता वाढते. तसं पोस्ट ट्रूथबद्दलची उत्सुकता ही 2016 नंतर वाढली, की हे एक असं त्यांनी संकल्पना तयार केली, की सत्याच्या पलीकडं भावनेला हात घालणारं गोष्टी किंवा विचार आणि त्याच्या आधीचं जग पोस्ट ट्रूथ आपल्याला माहिती नव्हतं. आपलं नॉर्मल आपण जे अशा गोष्टी घडत असल्या तरी आपण ते समजून घेत होतो किंवा मग असं आहे असं म्हणत होतो. त्याला एक नॉमेनक्लेचर मिळालं. खरंय खरंय. तुम्ही आत्ता बोलताना खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यातला एक मुद्दा असा होता की उच्च शिक्षण महागतंय आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ते परवडत नाही आहे. पण त्याचा दुसरा विरोधाभास की जो तुमचा लेख आहे याच्यात, की का खुणावतोय परदेश, हो की परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण झपाट्यानं दरवर्षी वाढताना दिसतंय. म्हणजे एकीकडे ट्रम्प आणि इकडे ब्रिटनमध्ये वगैरे पण निर्बंध आणले जात आहेत व्हिसावरही किंवा नंतर नोकरी करणाऱ्यावर. बरोबर आहे. तरी परदेशी जाण्याची क्रेज काही कमी होताना दिसत नाही आहे. तर याकडे कसं बघता तुम्ही? हा जो मुद्दा आहे ना, तो मी यालाच जोडून आहे. तो असा आहे ना, की एक म्हणून मी मगाशी जो वाक्य म्हणू, की गुणवत्तेला एक पोषकता लागत असते. मी एक किस्सा सांगतो. एक व्यंकी व्यंकटरमण नावाने ओळखले जाणारे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत. मूळ भारतीय आहेत. बडोद्या विद्यापीठातून ते MSc झालेले होते. मग नंतर ते इंग्लंड, अमेरिका इथं गेले आणि त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. ते जेव्हा भारतात आले होते आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात, तर त्यावेळेला ना ते येत असताना मी एक निरीक्षण मांडणारा लेख लिहिला होता महाराष्ट्र टाइम्समध्ये. तो असा होता की जर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जो चौक आहे बाहेरचा गणेशखिंड रोडवरचा, त्या चौकाला जर तुम्ही केंद्रबिंदू मानलात आणि एक 2 किलोमीटर परिघाचं वर्तुळ काढलात तर त्या वर्तुळात तुम्हाला 1000हून अधिक शास्त्रज्ञ दिसतील. कारण तिथं आपलं सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे, पुणे विद्यापीठ आहे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL आहे, त्याच्यानंतर आयुका आहे, त्याच्यानंतर आयसर आहे, NCCS आहे. अशा अनेक संस्था आहेत. आणि व्यंकी व्यंकटरमण यांनी त्यांच्या भाषणात पण ते म्हणाले की ही चांगली गोष्ट आहे. पण ते म्हणाले की आणखीन एक गोष्ट काय लागते शास्त्रज्ञाला, की पोषकता. तो जे संशोधन करतो आहे त्या संशोधनाला लागणाऱ्या पायाभूत सुविधांपासून ते त्याच्या कामात कोणत्याही अडचणी न येता जाण्यापर्यंतचं जे एक वातावरण आणि एक ब्रेनस्टॉर्मिंग, तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपल्या इकडं काय आहे, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ना, की आपण वी आर स्टील इन द फेज ऑफ एक्सपांडिंग द एज्युकेशन होरायझन्स. म्हणजे शिक्षणाचं क्षितिज जे आहे ते विस्तारण्याच्या टप्प्यातच आपण आहोत. सायन्स आपल्याकडं नाही आहे असं नाही आहे. आपल्याकडं राष्ट्रीय प्रयोगशाळांची एक मोठी चेन आहे, मालिका आहे. CSIRच्या अंडर जवळजवळ त्याच्या अंडर जवळजवळ आता 35-36 संस्था आहेत. याच्याखेरीज डिफेन्सच्या वेगवेगळे लॅब्स आहेत. याच्याखेरीज आता आयसर नावाची संस्था आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरला जी आहे त्यांची आहे. खूप प्रयोगशाळा आहेत. मी या प्रयोगशाळांच्याबद्दलची एक मालिका फार पूर्वी सकाळमध्ये असताना लिहिलेली होती. तर सायन्स आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे का, तर होतं आहे. परंतु खर्च किती करतो आपण. आता परत मी काय आहे की माझ्या संपूर्ण पुस्तकात तुम्हाला अशा आकडेवारीच दिसतात. आता मी कालच्याच टाइम्स ऑफ इंडियातली एक बातमीचा हवाला देतो. ती बातमी अशी होती की आपल्या इकडं विज्ञानावर खर्च किती केला जातो, संशोधनावर, R&D म्हणतात त्याला, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर आपल्या एकूण देशांतर्गत उत्पन्न जे आहे, ज्याला आपण GDP म्हणतो, त्या GDPच्या 0.8% रक्कम आपण संशोधनावर खर्च करतो. आता हे किती बरोबर आहे असा एक प्रश्न पडू शकेल. तर मी तुम्हाला ना आता 26 वर्ष मागं नेतो. 26 वर्षांच्या मागं 2000 साली 3 जानेवारी 2000 पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंडियन सायन्स काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. आपले डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे त्याचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. ते त्याचे उद्घाटक होते. आणि त्या उद्घाटनाच्या भाषणात वाजपेयी साहेब असं म्हणाले होते की संशोधनासाठी GDPच्या 1% रक्कम खर्च करायला हवा आणि त्यासाठीची तरतूद आम्ही करू. आता 26 वर्ष झालेले आहेत आणि अजूनही आपण GDPच्या 1% रक्कम खर्च करत नाही आहोत.
दरम्यानच्या काळात आपली GDP आता आपण म्हणतोय की आपली आता $4 ट्रिलियन ओलांडून पुढं गेलेली आहे. सो GDP खूप वाढली आहे, पण तुम्ही तर बघितलात तर अजून वी आर नॉट येट टू रीच दॅट बेंचमार्क ऑफ 1%. तर तो 1% पण आपण अजून पोचलेला नाही आहे. त्यामुळं मग होतं काय आहे की जे ॲस्पायरेशन असतं, आपलं संपूर्ण मध्यमवर्ग जो आहे किंवा आपला कोणताही समाज हा ॲस्पिरेशन्सवर चालतो, आशा आणि आकांक्षा. आणि या आशा आकांक्षाला मी स्वतःला कुठं पाहत असतो, मला उत्तम जॉब्स पाहिजे आहेत किंवा मला चांगलं करिअर करायचं आहे किंवा संशोधन करायचं आहे. जर इथं ते होत नसेल किंवा इथं मला वाव मिळत नसेल तर मग मी परदेशात जातो. आणि तिथं गेलं की मग अनेक गोष्टीचे मला फायदे पण मिळत असतात. त्यामुळे ती ॲस्पिरेशन्स आहे आणि ती आता ग्लोबलायझेशनमुळं आणि या समाज माध्यमांमुळं ना ते आपल्याला ना रोज आपण बघतो की काय असं होतं. म्हणजे आता बघा की आपल्यापैकी मी काही चीनला गेलेलो नाही आहे किंवा मी पाकिस्तानला पण गेलेलो नाही आहे. माझं पाकिस्तानवरचं पुस्तक आहे, पण मी पाकिस्तानचं वरचं पुस्तक हे पाकिस्तानी लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारे लिहिलं आणि तिथलं सर्वसामान्य माणूस कसा जगतोय हे तिथल्या काही जे कॅन्डिड व्हिडिओ ब्लॉग्स आहेत ते बघून मी समजून घेतलेलं आहे. सो या ग्लोबल वर्ल्डमध्ये आणि व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये आपल्याला आता इतर ठिकाणची स्थिती काय आहे हे दिसायला लागतं. तर त्यामुळं ते विदेशाचं आकर्षण आपल्याकडं पूर्वी होतं, आताही आहे, आता वाढलं आहे. याचं कारण आणखीन एक असं आहे ना की आत्ता आपला जो मध्यमवर्ग आहे ना, त्या मध्यमवर्गाकडं एक पर्चेसिंग पॉवर आली आहे, म्हणजे क्रयशक्ती आली आहे की जिच्या आधारे तो आपल्या मुलांना परदेशी शिक्षणाला पाठवू शकतो. तर त्यामुळं हा जो वर्ग आहे तो वर्ग ॲस्पिअरिंग वर्ग आहे आणि थोडेफार ज्याच्याकडं म्हणत की डिस्पोजेबल. शेवटी मध्यमवर्गाची व्याख्या तरी काय आहे? खरं सांगायचं तर भारतासारख्या देशामध्ये ना मध्यमवर्गांचे इतके स्तर आहेत, म्हणजे उच्च मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग, मग काय मध्यम वर्ग, मग कनिष्ठ मध्यमवर्ग, आणखी कनिष्ठ मध्यमवर्ग किंवा काहींना आता जे उच्च मध्यमवर्गीय असतात त्यांना नवश्रीमंत पण म्हणण्याची पद्धत आहे. तर असे 5-6 वर्गवारी आहेत. त्याच्यात डिस्पोजेबल इन्कम म्हणजे ज्यांच्याकडं जो कमावलेली रक्कम आहे महिन्याला, तर ती आपल्या दैनंदिन गरजा भागवून जी थोडीफार राहते, तर ती किती राहते याच्यावर तुमचा स्तर ठरतो. म्हणजे मग मी राहिलेल्या रकमेतून मी खर्च करायला लागतो. कार घेण्या इतपत माझ्याकडे पैसे राहत नसतील तर मी ऑब्व्हियसली कार घेणार नाही. मग मी एखादी 2 व्हीलर घेईन किंवा आणखीन काही घेईन. मला एक घर असताना दुसरं घर घेण्या इतपत, म्हणजे त्या घराचे EMI फेडण्या इतपत मी शिल्लक ठेवत असेल तर मी दुसरं घर घेईन किंवा फार्म हाऊस घेईन. अशा पद्धतीनं ही कॅटेगरी असते. याच्यातले 2 ज्या कॅटेगरी असतात, नवश्रीमंत म्हणा किंवा उच्च मध्यमवर्गीय म्हणा, की यांना परदेश खुणावतोही आहे आणि त्यांना स्टुडंट लोन काढून म्हणा किंवा काहीतरी मॉर्गेज करता येतं, म्हणजे तारण ठेवता येऊन काढता येतं, ते दिसतं. आणि आता हे सोपंही झालेलं आहे. आणि भारतीय विद्यार्थ्यांची जी, हा शब्द वाईट असला तरी आपण वापरूयात, की एक बाजारपेठ ही परदेशांनाही खुणावत असते. त्यामुळे ते इथं एज्युकेशन एक्सपो घेतात. आमच्या इकडं ही विद्यापीठं आहेत, त्या विद्यापीठात अशा प्रकारची प्रोसेस आहे, तुम्ही या. कारण शेवटी आपण त्यांच्या इकॉनॉमीत भर घालत असतो, त्यामुळं हे असणारच आहे. पण याला जोडून मी सांगतो की जे मी मगाशी अर्धवट सोडलेलं होतं, की गुणवत्तेचं मिथक काय आहे. म्हणजे आता असं वाटेल की थोडंसं आपण कॉन्ट्राडिक्टरी बोलतो की काय. एकीकडं आपण म्हणतो की शिक्षण खूप महाग झालेलं आहे, परवडत नाही, आणि दुसरीकडं आता लोक मुलांना परदेशात पण पाठवत आहेत. तर हे ज्यांना परवडतं तेच पाठवत आहेत. अजूनही समाजातला एक मोठा वर्ग असा आहे की ज्यांच्याकडं शिक्षणासाठी, व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी खर्च करण्या इतपत पैसे नाही आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि दुसरं की काय होतं, जे मी म्हटलं ना गुणवत्तेचं मिथक ना, ते या अर्थाने असतं ना की समजा, मी नेहमी हे उदाहरण देतो की आता आपल्या पुण्यापासून एक फार लांब नका जाऊ, तुम्ही एक 60-70 किलोमीटरवर समजा, उदाहरणार्थ पुणे नाशिक रस्त्यावर तुम्ही जायला लागलात तर राजगुरुनगरच्या अलीकडून एक फाटा आहे, त्या फाट्यातून
एक 20-25 किलोमीटरपर्यंत आत गेलात तर एक आदिवासी वस्ती वगैरे सुरू होते, किंवा तर तिथं एक मुलगा आहे, किंवा भीमाशंकरच्या जंगलातल्या एखाद्या पाड्यावरचं घ्या, जुन्नर खेड आंबेगाव तालुक्यातलं एखादं घ्या, तिथला एखादा मुलगा आहे जे आमच्या महाराष्ट्र टाइम्स हेल्पलाईनमध्ये त्या पट्ट्यातले 2 किंवा 3 मुलं दरवर्षी असतात. कारण त्यांना सगळ्यांना 97, 98, 99% मार्क पडलेले असतात. तर त्यातला एखादा मुलगा घ्या किंवा मुलगी घ्या, आणि समजा पुण्यामध्ये की ज्याचे आई वडील हे वेल प्लेस्ड आहेत, म्हणजे ते इथं आता जिथं आपण हे करतो सहकारनगरमध्ये राहत आहेत, समजा वडील IT इंडस्ट्रीत आहेत, आई समजा बँकेत आहे, पेरेंट्स म्हणजे ग्रँड पेरेंट्स जे आहेत तेही सरकारी क्लास 1 ऑफिसर म्हणून रिटायर्ड झालेले असतील, का आजी शिक्षिका असेल, आणि तिथला एखादा मुलगा घ्या त्या घरातला किंवा मुलगी घ्या, त्या दोघांनाही या समजा 96-97% मार्क आहेत. आता तो खेड्यातला मुलगा आहे, त्याची आई काय घरकाम करते किंवा मजुरीचं काम करते, वडील शेतमजुरीचं काम करत आहेत. तर आता दोघांना गुण सारखेच आहेत, पण पुढं जाण्याची संधी कोणाला जास्त आहे? साहजिकच ते शहरात आहेत. तर त्याच्यामुळं काय होतं की मेरिट जी असते ना ती इक्वलायझर नक्की आहे, पण तिला जर पोषकता नसेल तर मग मेरिटोरियस कॅन्डिडेट जो आहे ना तो वर जाऊ शकत नाही. एक खेळाच्या साह्याने सांगून देतो, उदाहरण देतो परत, की आता कॉमनवेल्थ गेम्स नुकतेच संपलेले आहेत, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. जॅव्हलिन थ्रो ज्याच्यात भालाफेकीमध्ये नीरज चोप्रानी त्या आधीच्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. नंतरच्या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम नावाचा भालाफेक त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं आणि त्यांनी एक विक्रम केला होता आणि त्याच्यावर खूप लक्ष केंद्रित झालं होतं. पण आत्ता काय झालं की तो 8व्या-9व्या नंबरवर आला. नीरज चोप्रानी त्याचं सातत्य कायम ठेवलं, तो रौप्य पदक घेतलं, ब्रॉन्झ पदक घेतलेला पण भारतीयच आहे. तर यांना भारताने त्यांच्या ट्रेनिंगपासून जे एक वातावरण दिलं, आता संपूर्ण पाकिस्तानी स्पोर्ट्स मीडियामध्ये ही चर्चा आहे की एक ॲथलीट्सना जी पोषकता हवी असते ती दिली नाही, त्यामुळे मेरिट असूनही आपले ॲथलीट्स पुढे जात नाहीत. तर थोडक्यात काय आहे की मेरिटला नेहमीच पोषकता आवश्यक असते. गुणवत्तेला जर पोषकता मिळाली, मग ती पोषकता कशाची असू शकते, तर ती पायाभूत सुविधांची असू शकते, साधनसामुग्रींची असू शकते, मेंटरिंगची असू शकते. बरोबर. आणि हे सगळं वेल प्लेस्ड जिथं आहे तिथं शक्य जास्त होतं. आणि त्यामुळे जे वेल प्लेस नाहीत त्यांच्या वाटेला संघर्ष जास्त येतो. हेही संघर्ष करत असतात, नाही असं नाही, पण त्यांना ना बाकी तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, बाकी आम्ही करू असं म्हणणारे असतात. तिथं तसं नसतं. त्यामुळं ना होतं काय आहे की म्हणून मग हे एक अमेरिकी माध्यमांनी जेव्हा 2017 किंवा 18मध्ये एक तिथं ॲडमिशन स्कॅम बाहेर पडलं. हॉलिवूडमधल्या लोकांना काय सेलिब्रिटीजच्या मुलांना तिथल्या ख्यातनाम शाळेमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठीचं एक रॅकेट होतं. बरं. ते रॅकेट ध्वस्त केल्यानंतर तिथल्या एका मासिकामध्ये एक लेख आला होता. त्या लेखाचं शीर्षक होतं की मेरिट इज अ मिथ क्रिएटेड बाय रिच. म्हणजे गुणवत्ता हे एक मिथक आहे आणि ते श्रीमंतांनी तयार केलेलं आहे. म्हणजे की जर समजा मला नाही 97-98% मार्क पडले, मला समजा 76-77% मार्क पडलेले आहेत, पण माझ्याकडे खूप पैसे आहेत, तर मी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो बाय पेईंग द फीज. म्हणजे मी नीट क्रॅक करता आली नाही आहे, नीट चांगले मार्क मिळवून, पण मला डोनेशन देण्यासाठी माझ्याकडे कोटभर रुपये असतील आणि दरवर्षाची फी भरण्यासाठी एक 40-50 लाख असतील, तर मला मिळू शकते त्याचा प्रवेश. तर त्यामुळं होतं काय आहे की हा जो मुद्दा आहे ना की शिक्षण हे एक समतेचं फार मोठं साधन आहे. पण दुर्दैवाने आता काय व्हायला लागलेलं आहे ना की ते साधन जे आहे ना ते साधनच हळूहळू ना विषमता निर्माण करते की काय अशी परिस्थिती झाली आहे. कारण शिक्षणाचं खूप मोठ्या प्रमाणावर एक बाजारीकरण झालेलं आहे आणि ते मगाशी आपण जे बोललो ते या जेनझीच्या आंदोलनाच्या मुळाशी आहे, नीटच्या पेपर फुटीशी आहे. कारण पेपर फोडणारे कोण आहेत? सगळे क्लासवाले आहेत. आता आपण बघितलं ते. आणि ते का फोडत आहेत? तर त्यांच्यापैकी कोणातरी त्यांच्या मुलांना तो क्रॅक करायचा आहे. तर
ही ती गोष्ट आहे. आणि मग अशा सगळ्या याच्यातून आपण बाहेर पडू असं वाटणाराही जो वर्ग आहे ना, तो म्हणतो की जाऊयात आपण परदेशात जाऊ, नकोच इथं, म्हणजे याच्यातच नको. त्यामुळं परदेशातलं आकर्षण हे वाढतच आहे. बरोबर. आता याला फक्त एक काउंटर चेक करणारी बातमी परत ही आजच आली आहे. त्याची आकडेवारी मला आता पाठ नाही आहे. ते आजच्या टाइम्स ऑफ इंडियात पुण्यातल्या आवृत्तीत फ्लॅपच्या मागची बातमी आहे की त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक ऑक्सफर्डनी काहीतरी सर्व्हे केलेला आहे आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे की ते शिकायला गेलेली जी भारतीय मुलं आहेत त्यातले 81% मुलं म्हणतात की आम्ही भारतात परत येणार आहोत. तर ही एक चांगली गोष्ट आहे. आता तो अहवाल मी पूर्ण बघितलेला नाही आहे, मी आता बघून पाहीन म्हणजे काय आहे त्याच्यात कळेल ते. सर, एक अधीरता आणि बधिरता म्हणून पण खूप इंटरेस्टिंग लेख आहे की ज्यात तुम्ही स्मार्टफोन आणि सतत स्क्रीनवर आपण जे आहोत त्यामुळे ही कशी वाढती आहे सतत, पण दुसरीकडे तुम्ही त्यावर उपायही सुचवता. आणि तुमचा अजून एक लेख आहे की सुख हे मानण्यावर नसतं, हो, की ज्यात तुम्ही वेगवेगळ्या सार्वजनिक प्रश्नांना आपण खाजगी पर्याय किंवा पळवाटा कशा शोधतोय याच्यावर तुम्ही भर देता. त्या दोन्ही विषयी सांगता आम्हाला. अधीरता आणि बधिरता हा जो लेख लिहिला आहे ते आपल्या वर्तनात काय बदल झालेले गेल्या 10 वर्षांमध्ये त्याच्यावरचं आहे. माझ्या पुस्तकाचं जे उपशीर्षक आहे की वर्तमान आणि वर्तन यांचा चौकस वेध, तर तो या अनुषंगाने की आपणच स्वतः आपण चेक करूयात की किती फरक पडलेला आहे स्मार्टफोन आपल्या आयुष्यात आल्यानंतर. आता छोटी छोटी उदाहरणं आपण बघूयात. की उदाहरणार्थ असं आहे की आपण सगळेच जण आता OTTवर सिनेमे वगैरे बघतो, सिरियल्स बघतो. एक काळ असा होता की म्हणजे आमच्या लहानपणीचा की आठवड्यातून एक सिनेमा दाखवायचे, मग तो कुठलाही असला तरी लोक बसायचे. आत्ता आपण बघतो एकतर निवडायला वेळ घेतो आणि निवडल्यानंतर बघायला लागल्यावर पहिल्या 5-10 मिनटात ते आवडलं नाही की आपण बदलून जातो, कारण चॉईस भरपूर झालेले आहेत. दुसरं म्हणजे आपण पुढं थांबत पण नाही, म्हणजे एक प्रकारचा आपला पेशन्स जो आहे ना तो कमी होत चालला आहे. म्हणजे की उदाहरणार्थ असं आहे की आता बाहेर जेवायला जाणं हे एक नॉर्म आहे. बाहेर जेवायला गेलो की ना एक अतिशय टिपिकल बघा रुटीन काय असतं, गेलं की तिथं ते सांगतात की एक 10 मिनिटं थांबावं लागेल. सो आपण 10 मिनिटं थांबतो. मग 10 मिनिटं थांबल्यानंतर आपला ऑर्डर आली, आपली जागा मिळाली आपल्याला की मग आपण 5-6 जण बसतो. मग पाणी इवणी वगैरे सुरू झालं की काय ऑर्डर द्यायचं याच्यावर खल सुरू होतो आणि त्याच्यात कन्सेन्सस होत नाही. मग तोपर्यंत आपण म्हणतो की तू काहीतरी ते पापड वगैरे आणून द्या किंवा मग ते स्टार्टर्समधले काहीतरी होतं आणि मग आपण ते मेनू कार्ड घेऊन बसतो. मग तो वेटर येऊन आला तर मग शेवटी अनेकदा असं होतं की बाबा तुमच्यातलं चांगलं काय तुम्ही काय सजेस्ट कराल. मग आपण त्याच्याकडं जातो. म्हणजे की काय होतं की ऑप्शन्स खूप आल्यावर निर्णय स्वातंत्र्य असतं, परंतु आपण निर्णय घेतोच असंही नाही आहे. दुसरं असं आहे की आता एक काळ असा होता ना की मी पुण्यात फार जुनी गोष्ट नाही आहे, 30-1 वर्षांपूर्वी ना लोक इमानी इतबारे बसस्टॉपवर थांबायचे आणि 5 मिनिटं 10 मिनिटं नाही तर अर्धा तास थांबून मिळेल त्या बसनी जायचे आपल्या मार्गावरची. आता आपल्याकडं काय झालेलं आहे की अनेक लोक चुकून माकून, एकतर प्रत्येकाकडं ते मी बोलणारच आहे नंतर त्याबद्दल, स्वतःचं वाहन असतं, बसस्टॉपवर आले, समजा चुकून माकून बसनी जाण्याची वेळ आली आणि बस एक 2-3 मिनटं हार्डली वाट बघितली तर बघतात आणि मग सरळ एखादी रिक्षा पकडतात आणि जातात, कारण आपला पेशन्स संपलेला आहे. तिसरं ना की आपलं एक जी अटेन्शन पण गोष्ट आहे. म्हणजे आता हे आजकाल खूप बोलतात, म्हणजे तुम्ही बघा लोक काय करत असतात, एकाच वेळेला समजा क्रिकेटचा सामना चालू आहे किंवा आता फुटबॉलचा मॅच चालू आहे तर ती मॅच पण बघत असतात आणि दुसऱ्या वेळेला मोबाईल पण स्क्रोल करत असतात आणि तिसऱ्या वेळेला ते कोणाशी तरी बोलत तरी असतात. म्हणजे हे एक प्रकारचं काय म्हणूयात की मल्टीटास्किंग आहे. पण या मल्टीटास्किंगमध्ये तुमचं अटेन्शन नेमकं कुठल्यावर आणि कशावर आहे, हा एक मुद्दा आहे. तर एकंदरीतच आपल्या याच्यात आणखीन काय झालेलं आहे अजून, तर ना मी मगाशी आपल्या बोलण्यात आलं होतं की विषय जे असतात ना, तर आपली मतं आपण हळूहळू ना आपण कोणावर तरी अवलंबून किंवा आपल्याकडे येणाऱ्या अर्धवट माहितीवर आपली मतं बनवतो. कारण सत्योत्तरची जेव्हा आपण चर्चा करत होतो ना त्यावेळेला मी म्हटलं होतं की नरेटिव्ह सेट केले जातात. मग आपण काय होतं ना की आपल्याला आवडेल, रुचेल किंवा आपल्या भूमिकेला योग्य असेल असं नरेटिव्ह आपण बाय करतो
म्हणजे आपण सुद्धा एका अर्थाने सत्योत्तर जगाचे सहप्रवासीच आहोत, की वी ऑल्सो सबस्क्राईब द रोल, किंवा आपण असं म्हणूयात की एक आपण कोणाला सबस्क्राईब करतो, तर त्यांना सबस्क्राईब करतो की ज्यांचे विचार आपल्याला आवडतात. आपण स्वतःला किती चेंज करत असतो. एखादी गोष्ट सत्य समोर आलं हो. तर आपण बदलतो का? हं. तर हा प्रत्येकाने स्वतःलाच अंतर्मुख होऊन विचारायचा प्रश्न आहे, की एखाद्या गोष्टीवर एखाद्या चुकीच्या तथ्याच्या आधारे, अर्धवट माहितीच्या आधारे आपण एक मत बनवलेलं आहे, आणि जेव्हा त्यातली खरी माहिती समोर आल्यानंतर आपण आपलं मत बदलतो का? तर बदलत नाही आहे. तर हे सगळे गेल्या काही याच्यात सोशल मीडिया वाढल्यानंतर झालेल्या गोष्टी आहेत, की काय झालं आहे आत्ता तर एक तटस्थपणा किंवा ज्याला एक संयत भूमिका आहे, त्याची पण एक व्याख्या बदलत चालली आहे. म्हणजे आता तुम्ही निष्पक्षी कधी बनता? जेव्हा लोक, म्हणजे एक असं आहे की इफ यू आर विथ अस देन यू आर नॉट बायस्ड. जर तुम्ही आमच्याबरोबर असाल तर तुम्ही निष्पक्ष आहात. हं. तुम्ही आमच्याबरोबर असाल तर तुम्ही निष्पक्ष आहात. खरं आहे. तर हे आपल्या वर्तनातले एक समूह वर्तनातले बदल आहेत, की आपण ना, म्हणजे आता उदाहरणार्थ कधीतरी एक मेसेज येतो व्हॉट्सअपवर, की तुमचं आत्ताचं गंमत बघा गणितातली कशी आहे. म्हणतात की आता तुमचं जे चालू वर्ष आहे ना, त्याच्यातनं तुमचं वय वजा करा की तुमची जन्मसाल मिळते. आता याच्यात नवीन काहीच नाही आहे, हे साधं अंकगणित आहे, पण आपल्याला ते खरं वाटायला लागतं, ट्रिक वाटते. ट्रिक वाटते. प्रत्येक महिन्यामध्ये 4 रविवार 4 सोमवार असतातच. हे नेहमीचीच गोष्ट आहे ना. किंवा 12 या आकड्याची गंमत सांगताना की 12 महिने आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. तर आपण काय करतो की फॅक्ट चेकच करत नाही. हं. आणि या फॅक्ट चेक न केल्यामुळं ना, या अर्धवट माहितीला, मग कोणीतरी सांगतं आपल्याला की आपल्या राष्ट्रगीताला सर्वोच्च राष्ट्रगीताचा पुरस्कार मिळाला आहे. अरे नव्हताच असला पुरस्कार काही. किंवा कधीतरी एक मेसेज येतो की मराठी भाषा ही कशी विरामचिन्हांनी नटलेली आहे. स्वल्पविराम आहे, अर्धविराम आहे, पूर्णविराम आहे, उद्गारवाचक चिन्ह आहेत. हे सगळे तर आपण बाहेरच्या इंग्रजीकडनं घेतलेले आहेत. आपल्या मूळ मराठीमध्ये आपण कधीच विरामचिन्ह वापरत नव्हतो. मोडी लिपी ही टाकेतली ती शाई संपेपर्यंत लिहिण्याची पद्धत होती. तर या गोष्टी आपल्याला माहिती नसतं. किंवा ळ हे अक्षर आहे ना, ते फक्त मराठीत आहे. तर ते संपूर्ण दक्षिणी भाषांमध्ये, उडियामध्ये, इतर भाषांमध्ये ळ आहे. इतकंच कशाला, तर तमिळ, मल्याळी या भाषांमध्ये तर ळचे 2 प्रकार पण आहेत. आता हे जे काय आपण कोझिकोड म्हणतात, तो ळ आहे ॲक्च्युली, तो कोळी कोड आहे. तो एक ल जिभेचा उच्चार टाळूला 8 मध्ये आणि दाताजवळ, ह्या 3 प्रकारचे ळ आहेत. तर आपण काय करतो की यातलं तथ्य जे आहे ना, ते काहीही न तपासता त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि आलेलं गोष्टी पुढं ढकलतो. आणखीन एक गोष्ट या काळात झालेली आहे, ती म्हणजे ना ओव्हर सिम्प्लिफिकेशन, म्हणजे सुलभीकरण म्हणतो मी त्याला, ज्याचा उल्लेख मी माझ्या पुस्तकात केलेला आहे. की साधी गोष्ट आहे, चीनला नमवायचं आहे ना, तुम्ही काय करा की चिनी वस्तूंवर बंदी घाला. आपल्याकडे हा प्रयोग झाला होता जेव्हा ते गलवानमध्ये झालं, हो. तेव्हा चिनी वस्तूंवर बंदी घाला म्हणजे चीनला धडा मिळेल वगैरे. असं आज 5 वर्षांनंतर आपली चीनबरोबरची आयात ना ही वाढलेली आहे, चांगली वाढली आणि लक्षणीय साईजमध्ये वाढलेली आहे, जवळजवळ 1.5 पटीने वाढलेली आहे. काही होत नाही. म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे ना, हल्ला करा हो पाकिस्तानवर, 1 मिनिटात नष्ट होऊन जाईल. ते काय, ते एक सिनेमे डायलॉग आहे कुठला तरी, तो बोलला जातो बॉर्डरमधलं. की लाहोरमध्ये आपण दिल्लीत नाश्ता करू, लाहोरमध्ये जेवण करू, पेशावरमध्ये रात्रीचं जेवण करू. इतकं सोपं नाही आहे. कोणत्याही गोष्टी आपल्याला वाटतात, हे ओव्हर सिम्प्लिफिकेशन जे आहे ना, प्रत्येक गोष्टीचं आपण खूप ओव्हर सिम्प्लिफिकेशन करतो. समाजातले ताणेबाणे जे आहेत, समाजातले जी वीण आहे, गुंतागुंत आहे, ती लक्षात न घेता आपण खूप ओव्हर सिम्प्लिफाय करतो, खूप चटकन निष्कर्षावर येतो, समोर आलेल्या गोष्टींमधलं तथ्य न तपासता त्यावर विश्वास ठेवायला लागतो आणि नॅरेटिव्हला बळी पडतोय किंवा आपण स्वतःला नॅरेटिव्हला अनुकूल असं करून घेतलेलं आहोत. तर ही सगळी सत्योत्तर जगाची लक्षणं आहेत. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. तर
हे पोस्ट ट्रूथची जी समाज जो म्हणतो ना मी, तो या प्रकारचा आहे. त्याच्यानंतर सुख मानण्यावर नसतं, आणि आणखीन एक मी त्याच्या पुढचा लेख लिहिलेला आहे, की लेख आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे. या दोन्हीतला अर्थ काय आहे? सुख मानण्यावर नसतं काय आहे, की आपल्याकडं आपण एक असे समजून घेतलेले आहे की बाबा मानण्यात सुख माना तुम्ही. तर हे अध्यात्माच्या पातळीवर तुम्ही मानायलाही हरकत नाही आहे. पण सार्वजनिक जीवनात माझ्या घरी पाणी येत नसेल आणि तुम्ही जर मला म्हणत असाल की सुखी राहा पाण्याशिवाय, तर नाही होणार ना. पाणी येत नाही आहे तर मग मी काय करतो? तर आता असं झालेलं आहे, म्हणून मी माझ्या पुस्तकातला एक सिद्धांत आहे, तो असा आहे की सार्वजनिक प्रश्नांवर आपण खाजगी उत्तरं शोधतो. म्हणजे असं आहे की मगाशी मी बसचं उदाहरण दिलं, तर सार्वजनिक वाहतूक ही स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका किंवा राज्य सरकार यांनी करायची व्यवस्था आहे. ती चांगली नसेल तर लोकांनी सरकारवर दबाव आणून ती व्यवस्था चांगली करायला पाहिजे. परंतु आपण काय केलं ते विसरून गेलो आहे. आपण काय करतो? आपलं खाजगी वाहन घेतो आहे. मग त्या बसच्या फंदातच पडायला नको. ती वेळेवर धावो न धावो, बंद पडो, आपल्यालाशी काही देणं घेणं नाही आहे. सार्वजनिक वाहतूक आपण चांगली नाही आहे, त्याच्यावर आपला सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नावर आपलं खाजगी उत्तर आहे खाजगी बस सेवा, खाजगी वाहतूक. इतकंच कशाला, तर एका मोटरसायकल कंपनीने मध्यंतरी जाहिरात पण केली होती की पब्लिक का अपना खुद का ट्रान्सपोर्ट, असं. म्हणजे खाजगी वाहन ह्या अशा प्रकारचं. तीच गोष्ट झाली आहे शिक्षणाच्या बाबतीत. म्हणजे माझ्या पिढीचं सगळं बहुतांश माझ्या पिढीतल्या लोकांचं शिक्षण सरकारी शाळांमधून झालेलं आहे, सरकारी विद्यापीठातून झालेलं आहे. पण आमच्या पिढीने आमच्या मुलांना खाजगी शाळेत घातलं, कारण तोपर्यंत एक असा ग्रह तयार झाला की सरकारी शाळांमधल्या शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. आणि मगाशी जो ॲस्पिरेशनचा मुद्दा मांडला होता मी, आशा आकांक्षेचा, तोच मुद्दा की माझ्या ॲस्पिरेशन्स, मी माझ्या मुलांसाठी काहीतरी स्वप्न बघतो आणि आग्रह धरतो की माझी स्वप्न माझ्या मुलांनी पूर्ण करावीत. तर त्या याच्यातून मग मी सरकारी शाळांमधल्या सार्वजनिक शिक्षणाची दुरवस्था आहे, तर द व्हेरी सिम्पल सोल्युशन इज दॅट की माझ्या मुलांना मी खाजगी शाळेत घालतो. मग त्या सरकारी शाळेमध्ये शिक्षक असोत नसोत मला फरक पडत नाही. तीच गोष्ट आरोग्याच्या बाबतीत आहे, सार्वजनिक आरोग्य. तर आता तुम्ही बघा की आपण शेवटचं सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये कधी गेलेलो असतो, आठवत पण नाही. काही झालं तर आपण खाजगी डॉक्टरकडे जातो. तर सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक शिक्षण ही तिन्ही सरकारची कर्तव्य आहेत. ती जर व्यवस्थित झाली तर आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम आर्थिकदृष्ट्या कसा होतो? एक मध्यंतरी सर्व्हे आला होता, त्याच्यानुसार जर एखादी व्यक्ती 100 रुपये कमवत असेल तर ती आपल्या मुलांचं शिक्षण, आपल्या खाजगी वाहतूक आणि आरोग्य या 3 गोष्टींवर त्यातले 40 रुपये खर्च करते. 35 ते 40 रुपये. तर या तिन्ही गोष्टी जर सरकारने केल्या तर तुम्हाला त्याच्यासाठी हार्डली 10 रुपये खर्च करावे लागतील. यू विल बी सेव्हिंग स्ट्रेट वे 25 रुपये. तुम्ही 25 रुपये थेट तुम्ही वाचवू शकता. पण त्याच्यासाठी जो आपला एक दबावगट तयार करणं आहे, जो रस्त्यावर उतरणं आहे, तो हळूहळू आपल्या इकडं कमी झालेला असल्यामुळं हे इश्यूज आपण याच्यासाठी आपणच आग्रह धरत नाही. आपण आग्रह धरत नसल्यामुळं हे निवडणुकांच्या अजेंड्यांचे विषय बनत नाहीत कुठल्याही पक्षासाठीचे. तर त्यामुळं म्हणून मी, आणि आता याच्यात नवीन भर चौथी पडली आहे, मी पाण्याचा उल्लेख केला. आता बघा पुण्यातल्या अनेक सोसायट्या या खाजगी टँकरवर अवलंबून आहेत. का? तर कॉर्पोरेशनकडनं येणारं पाणी कमी पडतं किंवा वेळेवर येत नाही. आणि हे मी पुण्यात तरी पाण्याबाबत खूप सुदैवाची स्थिती आहे. सोलापूर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, इथं 8-8 दिवसांनी पाणी येतं. हो. किंवा महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, थोडंफार कोल्हापूरचा भाग वगळला तर किंवा आणखीन कोकणातली काही शहरं वगळली तर बहुतेक ठिकाणी 2-3 दिवसापासून ते आठवड्यातून 7-8 दिवसातून एकदा, किंवा मनमाडसारख्या ठिकाणी किंवा जालन्यासारख्या ठिकाणी 15 दिवसातून एकदा पाणी येण्याची पद्धत आहे. तर मग लोक काय करतात? ज्यांना शक्य ते बोर खणतात, स्टोरेज करतात. म्हणजे आपण सार्वजनिक समस्यांना परत खाजगीच उत्तरं शोधतो. आणि हे मी सुख मानण्यावर नसतं. जर पाण्याची व्यवस्था केली, पाणी नसणं याचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो. त्यांना पाणी आणण्यासाठी दूरवर जावं लागतं. आणि आपण पाणी न येणे याचा अर्थ की पाण्यासाठी श्रम करणे असा आहे, आणि ते अनप्रोडक्टिव्ह आहे. त्याच्याऐवजी तुम्ही पाणी जर व्यवस्थित दिलं तर वेगळी कामं लोक करतील की ज्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडेल.
पण ते करत नाही. म्हणून सुख मानण्यावर नसतं असं मी म्हटलं होतं. आणि मग पुढचा मी मुद्दा मांडला होता की जनी सर्व सुखी कोण आहे, तो याच्यासाठी ना की आपण वैयक्तिक जीवनात आनंदी असायला हवं. जर सार्वजनिक प्रश्न जर त्रासदायक नसतील तर आपल्या वैयक्तिक जीवनात पण जर पाणी येतच नसेल ना तर चिडचिड वाढते आपली. खरं. समजा आपण ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो, खाजगीच वाहन आहे, पण म्हणजे मी झालं पण गेल्या रविवारी मी आमच्या घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर होतो आणि एक ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो, तर मला घरी जायला जे अदरवाईज 5व्या मिनिटात पोचलो असतो, तिथं मला 50 मिनिटं लागली. माझी चिडचिड होते. ही चिडचिड वाढली की मी रागीट होऊ शकतो किंवा मी राग व्यक्त करू शकतो. बरोबर आहे ना? म्हणजे माझ्या आनंदी मी आनंदी राहत नाही. वैयक्तिक जीवनात आनंद मी नेचरचं जे सायकॉलॉजीचं जर्नल आहे त्याच्यात गेल्या वर्षी मी एक लेख वाचला होता की त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की तुमचं आरोग्य कसं आहे, तुम्ही काम तुमच्या आवडीचं करता का, तुमची आर्थिक प्राप्ती कशी आहे, तुमचे रिलेशन्स कसे आहेत, आई वडील बायको मुलं भाऊ बहीण या सगळ्यांशी, आणि तुमचं घर कसं आहे. हे 5 फॅक्टर्स आहेत की जे तुमचं वैयक्तिक जीवनातला आनंद ठरवतात. त्याला मी जोडून परत की एक सार्वजनिक गोष्ट पण लावली. तर ह्या 6 गोष्टींमुळं आपण आनंदी आहोत की नाही हे ठरतं. म्हणजे मला आनंदी व्हायचं असेल तर माझ्या या गोष्टी तर कराव्या लागतील, पण माझ्या भोवताल पण आनंदी राहील ते पण बघावं लागतं. आणि ते नसल्यामुळं किंवा ते कमी अधिक प्रमाणात असल्यामुळं जे हॅपीनेस इंडेक्स येतात आनंदी लोकांचे, त्याच्यात भारत हा खूप तळात येतो. तर या कारणामुळे येतो. आणि याच्याशी जोडून मी तो लिहिलेला होता की आनंदी राहण्याचं काही वय असतं का, कारण तो परत डेमोग्राफिक डिव्हिडंडशी पण जोडलेला असतो की आज 36-37 वर्षांची जे तरुण तरुणी असतात ते करते असतात, कारण त्यांची मुलं अजून लहान असतात, आईवडील रिटायरमेंटला आलेले असतात किंवा येणारे असतात. पण हे जी मुलं आहेत लहान, त्या मुलांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांना आजकाल ना काय म्हणतात की 6 पॉकेट सिंड्रोम नावाचा एक प्रकार आहे. या 6 पॉकेट सिंड्रोम याचा अर्थ या जी मुलं आहेत ना यांना ना त्यांचे आईवडील, त्यांचे वडिलांकडचे आजी आजोबा आणि आईकडचे आजी आजोबा असे 6 जण त्यांना पॅम्परिंग करत असतात. कारण आता शक्यतो एकच मूल असतं बहुतेकांना, त्यामुळं ते खूप लाडावलेले असतात. पण याची दुसरी गोष्ट अशी आहे की अजून 20-25 वर्षांनी या मुलांना या 6 जणांना सांभाळावं लागणार आहे तिथं, कारण हळूहळू भारत आपला डेमोग्राफिक डिव्हिडंडमधून बाहेर पडणार आहे आणि ज्येष्ठत्वाच्या दिशेने जाईल की ज्याच्यासाठी आपल्या समाजाने तयारी केलेली नाही आहे. तोही मुद्दा माझ्या त्या डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या लेखात घेतलेला आहे. अगदीच. सर, एक AI विषयी पण तुम्ही सखोल विश्लेषण केलेलं आहे आणि त्यात तुम्ही असं म्हणता की AIमुळे प्रतिभा आणि प्रतिमा यांच्यावर जी आव्हानं निर्माण होत आहेत ती गंभीर आणि नैतिक आहेत. तो मी मुद्दा मांडला, प्रतिभा, प्रतिमा आणि प्रज्ञा. आणि प्रज्ञा म्हणजे कृत्रिम प्रज्ञा, कंसात कृत्रिम लिहिलेलं आहे. तर की आता बघा की सर्जनशीलता ही एक काय म्हणूया की प्रतिभा हे एक मानवी वैशिष्ट्य होतं. आपण प्रतिभेच्या साहाय्याने अनेक गोष्टी करतो. म्हणजे काय, आता आपल्याकडे जर बघितलं अजिंठा लेण्यांपासून ते आत्ताच्या काय कथा कादंबऱ्या चित्रपट सगळे आपल्या प्रतिभेतून आपण तयार केलेले आहे. आणि आता आपण बघतोय की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने कथा कादंबऱ्या लिहिता येऊ शकतात, चित्र काढली जातात, ट्रेंड्स येतात त्याचे चित्राचे वगैरे. तो अवघडातलं अवघड गणित सोडवू शकतो, एक गेल्या 100 वर्षांपासून सुटलेलं कोडं तो सोडवू शकतो. तर आपल्या प्रतिभेला एक प्रकारे AIने चॅलेंज दिलेलं आहे. त्याच्यातून काही चांगल्याही गोष्टी होत आहेत, काही आपल्याला धक्काही देण्यासारख्या होतात. आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर AIमुळं मर्यादा येण्याची भीती आहे. AIचा आपण अतिरेकी वापर केला तर आणि आपण विचार करायचा बंद केला की होतं, कोणतंही नवीन तंत्रज्ञान आल्यावर आपण आपली काही कौशल्य विसरतो. उदाहरणार्थ असं आहे की कॅल्क्युलेटर आल्यावर ना तोंडाने हिशोब करणं हळूहळू कमी केलं, किंवा मोबाईल यायच्या आधी आपल्याला ना नंबर पाठ असायचे, फोन नंबर. मी रिपोर्टर होतो आणि 2000 सालापर्यंतचे बरेचसे लँडलाईन नंबर आजही मला पाठ आहेत. म्हणजे आम्ही राऊंड घेण्यासाठीचे जे नंबर्स असायचे की पोलीसचं असेल किंवा ससून हॉस्पिटलचं असेल किंवा वेधशाळेचे असतील, पण आता आपल्याला आपल्या घरातल्या लोकांचे किती नंबर पाठ आहेत. तसं तो एक धोका आहे. आणखीन एक असतं ना की एक साचेबद्धतेचा धोका, जो मी माझ्या पुस्तकात मांडलेला आहे ना, की काय होतं ना
की एक साचेबद्धता असते. आपणही या साचेबद्धतेने बनलेलो असतो. आता उदाहरणार्थ मी लहानाचा मोठा सोलापुरात झालेलो आहे. सोलापुरात काही डोंगर वगैरे नाही आहेत. पण तरीही आम्ही शाळेत जे चित्र काढायचो ना, उगवत्या सूर्याचं चित्र, ते डोंगर 4 डोंगराच्या रांगा आणि त्याच्यातून सूर्य बाहेर येतोय आणि पक्षीच्या 4 चाकडे काढून वगैरे. तर कारण उगवत्या सूर्याच्या चित्राचं एक साचेबद्धता झालेली होती. तर मग एआयमुळे ना साचेबद्धता वाढण्याचा पण धोका असू शकतो, की जे अमेरिकेत सुरुवातीच्या काळात दिसले, की गुन्हेगार म्हटल्यावर तो कृष्णवर्णीयच असेल. महिलांनी करावयाची कामं वेगळी, पुरुषांनी करावयाची कामं वेगळी. ही जी साचेबद्धता आधीच आपल्याकडे असते. आपल्या पाठ्यपुस्तकात पण पूर्वी बघा, की मुलांनी करायची कामं काय, तर दूध केंद्रावर जाऊन तो दूध आणतोय, बँकेत जाऊन पासबुक भरून आणतोय. आणि मुलींनी करावयाची कामं म्हणजे काय आहे, तर ती भांडी घासती आहे, ती झाडलोट करते आहे. तर ही एक समाजातली साचेबद्धता आहे, ती कॅरी फॉरवर्ड होत असते आणि तंत्रज्ञानामुळे त्याला आणखीन ते मिळण्याचा एक धोका आहे. तर तो धोका मी माझ्या या पुस्तकात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या याच्यावर मांडलेला आहे. कारण ती आजची एक सर्वात मोठी रिॲलिटी आहे, की आता तुम्ही जर समजा एखाद्या एआयला चित्र काढायला त्याला सांगितलं की बाबा 6:23 आणि 18 सेकंद असलेल्या घड्याळाचं चित्र काढ, तर तो घड्याळाचं चित्र काढेल, पण तो 10:10 दाखवेल त्याच्यात. कारण त्याला फीड ते गेलेलं आहे. त्याला तुम्ही ट्रेन केलात तर तो करेल, नाही असं नाही आहे. आणि खूप वेगाने शिकतो आहे, माणसापेक्षा अतिशय विलक्षण वेगाने ए आय शिकतो आहे, याच्यात काही शंका नाही आहे. परंतु त्यामुळं ए आय संधी आहे, आव्हानं पण आहेत. आणि कुठलंही नवीन तंत्रज्ञान हे जे आहे ते तुम्हाला एका पुढच्या टप्प्यावर नेणारं असतं. आपण आशा करूयात की ए आय पण तसंच ठरेल. कारण कम्प्युटर आले त्यावेळेला मी पत्रकारितेत नवीन होतो आणि कम्प्युटरला विरोध करणाऱ्यांचे अनेक मोर्चे आणि सभा मी कव्हर केलेल्या होत्या. पण नंतर असं सिद्ध झालं की कम्प्युटरनीच खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण केले. तसं ए आयमुळं थोडंसं एक रिशफलिंग होईल, काय म्हणतात स्ट्रक्चरिंग होईल. पण कदाचित काही नवीन संधी पण त्याच्यातून निर्माण होतील अशी आशा आहे. कारण आत्तापर्यंतचा इतिहास असा सांगतोय. पण ए आय हे डिस्रप्टिव्ह आहे, याच्यात शंका नाही आहे. निश्चितच. ग्रंथप्रेमी पॉडकास्टचा हा भाग कसा वाटला श्रीधर लोणी सरांसोबतचा आम्हाला नक्की सांगा. तसंच तुम्ही जर अजून चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. लवकरच 50,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा ग्रंथप्रेमी हा आपला चॅनल गाठणार आहे, तर त्याला हातभार लावा, नक्की सबस्क्राईब करा. तसंच हा भाग आवडला असेल त्याची लिंक नक्की तुमच्या मित्रपरिवारात, नातेवाईकांनाही शेअर करा. तसंच ग्रंथप्रेमीचा व्हॉट्सॲप चॅनल पण आहे, त्याची लिंक पण आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्यावर आपण आपल्याकडे जे पाहुणे येतात त्यांच्यासोबतचे फोटो आणि बाकी गोष्टी पण शेअर करत असतो, त्यामुळे तोही चॅनल नक्की जॉईन करा. लोणी सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आपल्या एवढ्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या. पण मला तुमच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे वाटतं की बऱ्याचदा वैचारिक पुस्तकं म्हणली की त्याची शैली थोडीशी अवघड असेल, बोजड असेल, असा एक ग्रह होतो. पण या पुस्तकाच्या बाबतीत म्हणजे ते एक काय म्हणून अपवाद ठरतं आणि पुस्तक हे खरोखर वाचनीय आणि सर्वसामान्यांना समजेल अशा शैलीत तुम्ही मांडलेलं आहे. तर त्याचा मला वाटतं त्यामुळे अधिकाधिक वाचकांनी नक्की सत्योत्तर जगाची खबरबात हे तुम्ही संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं यातनं आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे हा भाग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्ही आलात, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.